उद्या काय करायचं ते कळलंय ना? जागेच आहेत वाटतं. वाजव दार. वाजव. फाल्गुनी ताई, तेजस, त्याला बेडवर टाका. काहीतरी पडल्याचा आवाज आला ना? दार का उघडत नाहीये कोणी? तेजस, फाल्गुनी ताई, दार उघडा. फाल्गुनी ताई, काय झालं असेल? दार का उघडत नाहीये? तेजस भाऊजी, तर एक 2 मिनिट थांब, वाट बघूयात. तेजस, तेजस भाऊजी, दार उघडा. तेजस, मित्रा, काय झालं? तुम्ही दार का उघडत नव्हता? आणि काय पडलं? कसला तरी आवाज झाला. कुठे काय काय नाही पडलं. असं कसं फाल्गुनी? आम्ही आता बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला. नाही बाईजी, आम्ही झोपले होते. पण हे असं रूमची लाईट चालू ठेवून? अरे नाही, आम्ही पॅकिंग करत होते. नंतर मस्त गप्पा मारलं आणि झोपले. तर तुम्ही आले आणि नॉक केलं, तर माझी नींद खुलली. बरं मला सांगा, केतकी काकू आल्या होत्या का इथे? नाही. काय झालं? काकूमाने काही केलं का? किचन मध्ये केलं असं? नाही त्या त्यांच्या खोलीत नाहीये. आम्हाला वाटलं इथे आले असतील म्हणून आम्ही आलो. नाही, इथे नाही आले. साहेब, कुठे गेले असतील काकू? नेत्रा काकू मग विरोचकाच्या रूम मध्ये असेल का? मला खूप भीती वाटते. काय होणार? ठीक आहे, तुम्ही जास्त विचार नका करू. हा, तुम्ही झोपा आता. सकाळी लवकर उठायचंय ना? नेत्रा, उद्या सकाळी आम्हाला जायलाच पाहिजे का? काहीच ऑप्शन नाहीये. ताई, मी म्हणाले ना तुम्हाला, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. जाने से पहले बैठा प्लीज. तुम्ही आता फार विचार नका करू. झोपा. गुड नाईट. गुड नाईट. दार लावून घ्या. टेन्शन नको. शाब्बास चिमणे, परीक्षेत पास झालीस तू. आता उद्यापासून तुम्ही दोघींनी मिळून या घरात तमाशे घालायचे. तेजस आला वाटतं. काय रे तेजस, काय झालं? काय रे, काही त्रास होतोय का? अरे सकाळपासून डोकं दुखतंय थोडंसं आणि गरगरतंय थोडं. तेजस भाऊजी, तुम्ही चहा घ्या. मी काहीतरी खायला करते, बरं वाटेल. अगं नाही नाही, खायला नको काही. ठीक आहे ठीक आहे. फाल्गुनी ताई त्या वर एकट्याच आहेत? नेत्रा नेत्रा नेत्रा. अगं फाल्गुनी आंघोळीला जात होती ना, म्हणून म्हटलं तोपर्यंत बॅग्स तरी ठेवून येतो.
आणि डोंट वरी, मी तिला सांगितलंय दारातून लॉक करायला. डोंट वरी. तेजस भाऊजी, काल रात्री फाल्गुनी ते बराच वेळ जाग्या होत्या का? म्हणजे आम्ही तुमच्या रूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला बाहेर. काय 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 पडलं? कस काय? मला नाही काय माहित. भाऊजी, काल रात्री आम्ही काकूंच्या खोलीत गेलो होतो त्यांना बघायला, पण त्या खोलीत नव्हत्या. आम्हाला वाटलं त्या तुमच्या खोलीत आल्या असतील म्हणून आम्ही तिथे आलो, तर आम्हाला आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. आणि मग थोड्या वेळाने फाल्गुनी त्यांनी दार उघडलं, तेव्हा तुम्ही झोपला होता. त्यामुळे काय पडलं, कसला आवाज झाला काही कळलंच नाही. हे पण एवढं सगळं झालं तर मग हे मला कसं नाही कळलं? आणि काकू तिथे नव्हती तर मग काकू होती कुठे? ती रुपालीच्या रूम मध्ये असणार, आणखीन कुठे? कारण शेखर आता तन्मयच्या खोलीत राहत आहेत. पण मग तेजस भाऊजींच्या खोलीत काय पडलं? तो आवाज कसला काय? होता? कसला आवाज? काय पडलं? मला कसं नाही आठवत आहे, आणि तुम्ही आलात हे मला कसं नाही कळलं? तेजस, असं कसं आठवत नाहीये? जरा नीट प्रयत्न करून बघ. मला सांगा, काल तुम्ही कधी झोपलात? म्हणजे साधारण किती वाजता झोपलात? मला नाही आठवत आहे मला कधी झोप लागली, कशी झोप लागली ते. तेजस प्लीज एकदा नीट आठवून बघ ना. अरे मी खरंच सांगतोय, मला नाही आठवत आहे. बाबा, तुम्ही बसा, मी कॉफी आणते. तन्मय, तुला ज्यूस देऊ? हा. काकू, की अगं काय करतेस तू? बाबा, तेजस भाऊजी, तुम्ही लवकर निघा इथून. अगं पण बाबा, ऐका माझं, इथे काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही लवकर निघा. फाल्गुनी कुठे? फाल्गुनी! तेजस, ती येईपर्यंत आपण बॅग्स काढत ठेवून देऊ. अरे वा, त्रिनयनेची सेना पळून चालली वाटतं. काय रे विंडोक राजाध्यक्ष, काल बायको शेजारी झोपायला आला नाहीस? नेत्रांनी फुगवलेला हिमतीचा फुगा फुटला. अग शोना, चिडका बिब्बा अंगावर धावून येत होताच ना माझ्या. मग आता घाबरून पळून चाललास? हा, तूही छोटा विरोचक. असं कसं?
कसा पळून जाणार तू? छोटा विरोचक आहेस तू. विरोचकाचा वंश वाढवायचा आहे तुला. जा 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 जा, काही दिवस मजा करून ये. काळजी घे. तुझी नाही, तुझ्या बिंडोक बापाची. बस. घरात गर्दी खूप झाली आहे, कमी करायला हवी. काय नेत्राबाई, माघार घेणार की नाही आता? आज ना उद्या माघार घ्यायचीच आहे. बाबा, तेजस भाऊजी, लवकर फाल्गुनी ताईंना खाली बोलवा. आले मी. हे घे तू. हे बघ काय कर पकड. आले मी. आले फाल्गुनी ताई आली नेत्रा. काकू मा, काय सकाळी सकाळी दारू पिते तुम्ही? फाल्गुनी ताई, फेकून देत. काय करतेस फाल्गुनी? दारू फेकते काय चाललंय ना. तू? फाल्गुनी काय करते? ताई नाही, काय करते? ताई ताई थांबा. फाल्गुनी ताई. तुम्ही मागे व्हा. आग लागली. ताई तुम्ही मागे व्हा प्लीज. ताई काय करताय तुम्ही? तुम्ही आल्या. मी लागली. ताई हे बघ, मी लागली. आग लावली. फाल्गुनी काय झालं? काय होतंय तुला फाल्गुनी? काय होतंय? काय करताय तुम्ही? शाबास चिमणे.
छान काम केलंस. आता कसली चिंताच नाही. ए गप्प बसू. फाल्गुनी तिच्यापासून आधी लांब हो. तिच्यापासून लांब हो. तेजस. आता कोणी बळजबरी केली तर तू स्वतःचा गळा चिरून घ्यायचा. चला. आता फाल्गुनी ताई सुद्धा विरोचकाला वश झाले. नाही असं काही नाही. फाल्गुनीला काही झालेलं तेजस आमचं ऐक एकदा. तेजस भाऊजी माझा ऐका. तुम्ही तिघही आताच्या आता निघा. तुम्ही जाय. नाही मी फाल्गुनीला सोडून कुठे जाणार नाही. मी आधी सांगतोय. मी फाल्गुनीला सोडून कसं जाऊ. विनोदच्या कुवर आहे. तिला काही झालं नाही पण आपण गेलो नाही. तेजस भाऊजी माझं ऐका एकदा. माझ्याकडे बघा. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. तेजस भाऊजी मी फाल्गुनी ताई आणि केतकी काकूंना काही होऊ देणार नाही. मी शब्द देते तुम्हाला. मी त्यांना विरोचकाच्या तावडीतून सोडवणार. शाबास गुलामानो. फार कमाल कामगिरी केली आहे तुम्ही दोघींनी. कमाल आहात दोघी. जिगरबाज बेवडी आणि चिवचिवणारी चिमणी. बेवडे खूप मस्त काम करत होतीस तू. पण आता ही चिमणी आली आहे तुझ्या जोडीला, त्यामुळे आता आणखी मजा येणार. गंमत येणार खेळायला. कसं आहे, तुम्ही नेत्राच्या गटात होतात तेव्हा मृत्यूची भीती होती, पण आता विरोचकाच्या गटात मृत्यूची भीती नाही. बिनधास्त जगायचं. हा विरोचक शक्तिमान आहे. विरोचकाकडे जी शक्ती आहे त्याने विरोचक जग इकडचं तिकडे करू शकतो. आता त्रिनयनेला सुद्धा जाणवलं असेल की विरोचकाबरोबरच्या युद्धात तिची हार लांब नाहीये. तिला हेही जाणवलं असेल की हळूहळू तिचं सगळं सैन्य ह्या विरोचकाच्या ताब्यात येणार. पण आता वेगळा खेळ खेळायचा, आणखी गंमत आणायची. आता तुम्ही नेत्राच्या गटात नाही, या विरोचकाच्या गटात आहात. त्यामुळे हा विरोचक सांगेल तेच करायचं. तुम्ही त्यांच्यातल्या एकाचा काटा काढायचा. मी सांगेन त्याचा. फाल्गुनी तयार राहा. कदाचित तुलाच तेजसचा जीव घ्यायला लागू शकतो. पण तुम्ही दोघींनी फार कमाल कामगिरी केली, त्यामुळे तुम्हाला बक्षीस तर मिळायलाच हवं. काय बक्षीस द्यायचं बरं? बक्षीस माझ्याकडून आहे, पण ते देणार मात्र तुम्ही एकमेकींना.
जोपर्यंत मी थांबा म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही एकमेकींच्या मुस्कटात मारत राहायचं. चला तर मग करा सुरुवात.